द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्या काही शिक्षक भरती सध्या बघा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सध्या सुरुवात झाली होती, तर त्याच्यामध्ये सर्वात आधी पेसा शिक्षक भरती संदर्भात बघा जी काही भरती प्रक्रिया होती तर ती सुरुवात करण्यात आली होती आणि जवळपास ज्या काही पेसा क्षेत्राचे जवळपास 13 जिल्ह्याच्या या ठिकाणी ज्या जाहिराती आल्या होत्या तर त्या जाहिरातीमध्ये जवळपास ज्या सध्या बघा वेकन्सी होत्या तर त्या वेकन्सी नेमक्या किती प्रमाणात होत्या आणि आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा शिक्षक भरती किंवा पेसाच्या जेवढ्या 17 संवर्ग येतात त्याच्यामध्ये शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, त्यानंतर बघा वनरक्षक असेल, कोतवाल असेल, अशा ज्या 17 संवर्ग सध्या ज्या भरत्या आहेत तर त्या भरत्या सध्या रखडलेल्या आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत आहे। कारण जी महत्त्वाची पेसा 17 संवर्ग संदर्भात जी याचिका आहे तर ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहे आणि त्याच्यावर मागील 7 ते 8 महिने सध्या बघा जास्त झालेले आहे। त्याच्यावरती हेअरिंग संदर्भात ज्या काही डेट आहे तर ते डेट आपल्या सर्वांना माहिती आहे का डेट सध्या बघा त्या ठिकाणी डेटवर डेट सध्या आपल्याला मिळत आहे। सध्या तरी जी काही आताची लेटेस्ट अपडेट म्हणजे कोणत्याही प्रकारची पुढची हेअरिंग संदर्भात डेट सध्या ऑनलाईन जे काही वेब पोर्टल आहे माननीय सुप्रीम कोर्टाचं तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं सध्या त्याच्यावरती अपडेटही दिसत नाही। कारण सध्या कोर्टाचं जे काही सुप्रीम कोर्टाचं सध्या वेकेशन सुरू आहे आणि त्या वेकेशनमध्ये सध्या जी काही अपडेट आहे तर ते आपल्यापर्यंत सध्या मिळत नाही। जेव्हा ह्या वेकेशन सध्या संपेल तेव्हा आपल्या पुढील जे काही डेट असेल किंवा सध्या जी काही पेसा याचिका संदर्भात ज्याही अपडेट असेल ते आपल्यापर्यंत सध्या वेळोवेळी पुरेल। तर मागे देखील आपण सांगितलं होतं की जे काही सध्या माननीय जे काही साहेब आहे तर त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या जे काही याचिकाकर्ते असेल तर त्यांच्या संदर्भात महत्त्वाची एक मीटिंग होणार आहे। तर ती मीटिंग झाल्यावरती जे पेसा याचिकेसंदर्भात पुढील जो काही सध्या बघा एखादा मध्यस्थी मार्ग निघू शकतो का किंवा त्याचे जे काही अटी शर्ती असेल त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत सध्या एक बैठक होणार आहे अशी एक प्राथमिक सध्या माहिती मिळत आहे। तर येत्या ह्या काही दिवसामध्ये सध्या ती बैठकही होऊ शकते। तसंच बघा जे काही पेसा शिक्षक भरती होती तर पेसा शिक्षक भरतीमध्ये ज्या सध्या काही अफवा त्या ठिकाणी बघा सध्या सोशल मीडियावर फिरत आहे। जे पेसा भरतीमध्ये सध्या ज्या काही 10-12 हजार जे पदं सध्या भरण्यासंदर्भात जाहिराती आल्या होत्या ह्या संदर्भात ज्या काही महत्त्वाचा जो खुलासा आहे तर ज्या पेसा भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की ज्या वेकन्सी सध्या आलेल्या होत्या तर त्या वेकन्सी नेमक्या किती होत्या तर त्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पेसा क्षेत्र भरती संदर्भात जो रिक्त पदं भरण्यासंदर्भात शासनाची मान्यता दिलेली होती तर त्या संदर्भात हे एक पत्र आहे। हे जे पत्र होतं ते महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं सध्या बघा पत्र होतं महत्त्वाचं। तर हे जवळपास 3 एप्रिल 2023ला सध्या इश्यू करण्यात आलं होतं। मग हे पत्र बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना या ठिकाणी सध्या पत्र इश्यू करण्यात आलं होतं। मग ह्याच्यामध्ये जो काही विषय होता तर तो विषय म्हणजे पेशा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्याबाबत। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पेसा संदर्भात पेसा शिक्षक भरतीमध्ये सध्या किती उमेदवार आपले त्या ठिकाणी लागू शकले असते जेणेकरून ह्या ठिकाणी पेसा भरती जर झाली असती तर पवित्र पोर्टल मार्फत जी ऑनलाईन जी सध्या बघा भरती सध्या प्रक्रिया सुरू आहे तर त्याच्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी अजून अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी चान्स मिळू शकला असता किंवा मिळणार होता। तर ह्याच्यामध्ये बघा पेसा क्षेत्र शिक्षक भरती संदर्भात ह्या ठिकाणी जे काही संदर्भ देखील देण्यात आले होते 29/11/2021चं महत्त्वाचं या ठिकाणी पेसा पद भरतीचं जे पत्र होतं आणि वित्त विभागाचं या ठिकाणी इतिवृत्त होतं 27/3/2023चं। तर ह्याच्यामध्ये बघा जे काय म्हणण्यात आलं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की जो काही प्रस्ताव सध्या सादर करण्यात आला होता तर त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पेशा क्षेत्रातील शिक्षकांच्या 4,849 रिक्त पदाच्या 80% म्हणजे किती पदं तर 3,800 या ठिकाणी बघा 3,879 म्हणजे 3,879 एवढी पदांची सध्या बघा भरती करण्यासंदर्भात म्हणजे ही जी पदं आहे ती 80% सध्या या ठिकाणी भरतीला या ठिकाणी आपल्याला मिळाली होती। मग सध्या जी काही पेसा जर भरती झाली असती पेसा शिक्षक भरती तर एवढे जे उमेदवार होते 3,879 एवढ्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा सध्या सिलेक्शन झालं असतं आणि एवढे जे टॉपचे उमेदवार होते तर ते उमेदवारांचं या ठिकाणी बघा सिलेक्शन झाल्यामुळे उर्वरित जे उमेदवार आहे म्हणजे त्या ठिकाणी ज्या मीडियम जे टेट स्कोरवाले जे उमेदवार होते तर त्यांना यदाकदाचित जी काही पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन जी भरती होती तर त्या भरतीमध्ये त्यांना बघा त्या ठिकाणी चान्स हा मोठ्या प्रमाणावर मिळाला असता। पण ह्या ठिकाणी एवढे 3,879 सध्या जी काही जाहिराती संदर्भात किंवा भरण्यासंदर्भात पेसा भरतीमध्ये या ठिकाणी पदं आली होती पण मध्यंतरी जी काही याचिका सध्या पेसा 17 संवर्ग संदर्भात पडली होती त्याच्या कारणाने ही जी काही संपूर्ण ज्या पेसा भरती आहे तर त्या पेसा भरती या ठिकाणी रखडलेल्या आपल्याला दिसून येतात। म्हणजे जी काही 3,800
79 उमेदवारांचं हे ठिकाणी बघा भवितव्य या ठिकाणी घडणार होतं, पण जे काही केस कोर्ट असल्यामुळे सध्या ह्या भरत्या सध्या बघा प्रलंबित आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे ज्या काही सध्या ग्रुपवर किंवा सोशल मीडियावर जे काही पेसा भरत्या संदर्भात पदं किती आली होती त्या संदर्भात ज्या बातम्या किंवा अफवा सध्या फिरत आहे, पदे जास्त आली होती ह्याच संदर्भात, तर पदं नेमकं बघा जास्त त्या ठिकाणी आली नाही. जेवढा त्यांचा पेसा जे काही क्षेत्र आहे, मग पेसा क्षेत्रासंदर्भात त्या प्रवर्गाचा जेवढा कोटा होता, तर तो कोट्या संदर्भात जेवढी पदं होती, तर त्या पदाचं हे ठिकाणी बघा जे काही विवरण देण्यात आलं होतं, तर 4849 एवढी सध्या बघा रिक्त पदं होती आणि त्याचे 80% म्हणजे 3879 एवढी जी पदं आहे, तर त्या पदांची जाहिरात सध्या बघा आली होती. तर यदा कदाचित इन फ्युचरमध्ये सध्या ह्याच्यावरती तोडगा निघाला किंवा मग जी काही याचिका आहे, तर त्या याचिकेमध्ये जर मध्यस्थी मार्ग निघाला किंवा निकाल लागला, तर उर्वरित जी काही पदं आहे, तर त्या पदामध्ये कमी जास्त प्रमाणात या ठिकाणी बघा बदल होऊ शकतो आणि एवढे जे उमेदवार आहे तर त्यांना बघा न्याय हा मिळू शकतो. तरी देखील जी पेसा भरती आहे, तर ती जर झाली तर निश्चितच ह्या भरतीमध्ये जे काही उमेदवार होते, तर त्यांना या ठिकाणी बघा न्याय मिळू शकतो. आणि पवित्र प्रणालीमार्फत जी शिक्षक भरती आहे, तर त्याच्यामध्ये देखील काही जी पदं असेल ती सध्या बघा रिक्त होऊ शकतात, कारण मोठ्या प्रमाणावर पेसा जे काही क्षेत्रामधील जे उमेदवार होते, तर ते उमेदवार सध्या पवित्र प्रणालीची ऑनलाईन जी काही भरती आहे, तर त्याच्यामध्ये सध्या बघा त्यांची निवडही झालेली आपल्याला दिसून येत आहे. मग यदा कदाचित पुढे जर पेसा ह्या ठिकाणी मार्ग जर निघाला, तर ते उमेदवार सध्या बघा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सध्या बघा येण्यासंदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न हे करू शकतात, कारण सर्वांना आपला स्वतःचा जिल्हा सध्या बघा नोकरीसाठी पाहिजे असतो. तर त्या कारणामुळे सध्या तरी जे पेसामध्ये सध्या त्यांचं नाव होतं, तर अशा उमेदवारांचं सध्या पवित्र प्रणाली ऑनलाईन जी काही भरती होती, तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी प्रेफरन्स दिले होते आणि तिकडे देखील सध्या सिलेक्शन झालेलं आहे. मग इन फ्युचरमध्ये सध्या ह्याच्यावरती तोडगा निघाला आणि जर ही जी भरती आहे हिला जर सुरुवात झाली, तर ह्याच्यामध्ये पुन्हा जे काही पवित्र प्रणालीमार्फत ऑनलाईन पद्धतीने भरलेली जी पदं होती, तर ती पदं एकंदरीत रिक्तही होऊ शकतात. जर त्यांनी पेसा भरतीमध्ये येण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला, तर तिकडे जी काही सध्या रिक्त झालेली पदं असेल, मग ती पदं पुढील जो काही सध्या राऊंड होईल, संपूर्ण शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यू कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात संपूर्ण राऊंड झाल्यानंतर जो रिक्त अपात्रचा जो काही राऊंड असेल किंवा मग रुजू न झालेले गैरहजर असे उमेदवार संदर्भात जो राऊंड असतो लास्टमध्ये, तर अशा राऊंडमध्ये एकंदरीत ज्या काही ह्या संदर्भात ST प्रवर्गाची वेकन्सी सध्या त्या ठिकाणी बघा पुन्हाही येऊ शकते. पण त्याच्या अगोदर पेसा संदर्भात जी काही प्रलंबित केस असेल किंवा मग मध्यस्थी मार्ग असेल, तर तो या ठिकाणी सुटायला पाहिजे. तर एक महत्त्वाचं या ठिकाणी आपण सांगू शकतो. तर सध्या तरी ही जे एक सध्या ऑथेंटिक सध्या माहिती होती की पेसा भरतीमध्ये सध्या किती पदं आली होती, किती मंजूर झाली होती, किती टक्के सध्या बघा या ठिकाणी आली होती, तर हे संपूर्ण ह्या पत्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर अशी एक ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती. तर बघूया नेमकं पुढे नेमकं काय होतं पेसा भरती संदर्भात. तर तशी माहिती आल्यावर आपल्याला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर असं एक महत्त्वाचं पत्र होतं. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.